सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने आणि सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने आम्ही या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गोकुळच्या वतीने जे काय दूध कलेक्शन या जिल्ह्यामध्ये चालू आहे ह्याची चांगल्या पद्धतीने ह्या जिल्ह्यामध्ये दूध कलेक्शन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून 2 ऑक्टोबरला जिल्हा बँकेच्या वतीने असेल, जिल्हा दूध संघाच्या वतीने असेल आणि जिल्हा दूध संघाचे संचालकसुद्धा आम्ही वेगवेगळ्या गोकुळला भेटीगाठी दिलेल्या होत्या. आणि त्याचवेळी बंटी पाटील जे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि गोकुळचे चेअरमन सन्माननीय विश्वासराव पाटील आणि त्यांच्या संचालक मंडळाशी जी चर्चा झाली त्या चर्चेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये 1 लाख लिटर दुधाचा टप्पा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून गोकुळने याला पूर्णपणे सहकार्य करण्याचं मान्य केलेलं आहे. आणि त्यामध्ये ह्या जिल्ह्यात दूध वाढवण्यासाठी दरवर्षी म्हणजे आता साधारण एक 25,000 लिटर हा दोन्ही ठिकाणी गोकुळचा दुधाचा टप्पा या ठिकाणी कलेक्शन साधारण 22,000 ते 25,000 लिटर गोकुळचं दूध कलेक्शन होत आहे. म्हणजे ह्या याच्यामध्ये येणाऱ्या 5 वर्षात सन्माननीय सतेज बंटी पाटील आणि विश्वासराव पाटील यांनी जे नियोजन केलं आहे की या येणाऱ्या 5 वर्षात 1 लाख लिटर दूध वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी नियोजन केलेलं आहे, त्याचा आराखडा केला आहे. आणि त्या पद्धतीने दरवर्षी 20,000 लिटर दूध कशा पद्धतीने वाढेल यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थांना म्हणजे ज्या दुग्ध सोसायटी आहेत आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने कोल्हापूरला ज्या ज्या सुविधा मिळत आहेत त्या पद्धतीने गोकुळकडनं या ठिकाणी ते आम्हाला सुविधा देणार आहेत. आणि त्यासाठी गोकुळचे चेअरमन सन्माननीय विश्वासराव पाटील हे 12 तारीखला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्था, दूध उत्पादक संस्थांचे चेअरमन असतील, सचिव असतील, काही दूध उत्पादक शेतकरी असतील यांची त्या ठिकाणी त्यांनी बैठक आयोजित केलेली आहे. आणि या बैठकीमध्ये या जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढवण्यासाठी ते मार्गदर्शन करणार आहेत. आणि या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी कुडाळ मालवणचे आमदार सन्माननीय वैभवजी नाईक हे सुद्धा त्याला उपस्थित राहणार आहेत. आणि म्हणून 12 तारीखला 10:30 वाजता ओरस माध्यमिक पतसंस्थेच्या हॉलमध्ये हा मेळावा आयोजित केलेला आहे, म्हणजे मार्गदर्शनपर मेळावा. आणि ह्या मेळाव्याला जिल्ह्यातील दूध संस्थाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून विश्वासराव पाटील आणि गोकुळच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन त्यांनी जे काय दरवर्षी 20,000 आणि 5 वर्षामध्ये 1 लाख लिटर दूध करण्याचा जो काही त्यांनी गोकुळने संकल्प केला आहे या संकल्पाला आपण सर्वांनी पाठिंबा आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष याच्यामध्ये आपण सहभागी घेऊन आपण त्या ठिकाणी होण्यासाठी या मेळाव्याला उपस्थित राहू. यामध्ये जिल्हा बँकेच्या वतीने आणि सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि याच्यामध्ये भगीरथ प्रतिष्ठान तिघांच्या वतीने ह्याचे आयोजन केलेलं आहे की जिल्हा बँक, जिल्हा दूध उत्पादक संघ आणि भगीरथ प्रतिष्ठानच्या वतीने केलेलं आहे. आणि माडकोलचं दूध प्रशिक्षण केंद्र चौघांच्या वतीने आम्ही आयोजित केलेलं आहे. तर याला जास्तीत जास्त दूध संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून ह्या जिल्ह्यातील दूध क्रांतीसाठी सर्वांनी हातभार लावावा अशा प्रकारची विनंती. तर बोला. दिवाळी झाली नुकती, त्याच्या शुभेच्छा. आणि नवीन आमचं हिंदू धर्म पाडव्यापासून वर्ष तुम्हाला सगळ्या पत्रकारांना शुभेच्छा. तुमचं सदन लवकरात लवकर तयार होऊन आम्हाला पुढची पत्रकार परिषद तिथे घेता यावी याच्यासाठी शुभेच्छा देतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आत्ता चेअरमन साहेब बोलले तेच आहे. जिल्हा बँकेचं सुरुवातीपासूनच आम्ही नवीन सुरू केल्यापासून जिल्हा बँकेचं सहकार्य सतीश सावंत साहेबांचं भेटलेलं आहे. पण आता गोकुळ दूध कलेक्शन केल्यानंतर जिल्ह्यातून आम्ही प्रयत्न केला होता पण ते यशस्वी तेवढा झाला नाही किंवा आम्हाला काही लोकांनी मिसगाईड केलं. पण आत्ता गोकुळची आम्ही जी 2 ऑक्टोबरला भेट झाली त्याच्यावर त्यांनी मान्य केलं आहे. एक नाव फक्त त्याच्यात ॲड करतो, आमचे कोल्हापूरचे पालकमंत्री आणि दुसरे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब त्यांनी आज ह्याच्यामध्ये आहेत. तर ते एक नाव जरा प्लीज ॲड करा. आणि उद्या पाटील साहेबांची आमची जी कोल्हापूरला मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांनी आपण पर्सनली येऊन तिथे काय अडचणी आहेत त्या बघून घेऊया. आणि जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ याच्या वतीनं 20,000 लिटर दूध दरवर्षी वाढण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही करता येईल म्हणजे संकरित म्हशी इथे तयार करता येतील का, संकरित गायी इथे तयार होतील का, तर जशा शेतकऱ्यांना ते परवडू शकेल. आणि त्यामुळे इथल्या हवामानात जर गायी तयार झाल्या तर त्याचं त्या चांगल्या प्रकारे तयार होतात.
त्याचाही प्रयत्न गोकुळच्या म्हणजे कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या सहकार्याने त्याच्यासाठी प्रयत्न आहेत. आणि जास्तीत जास्त ही 90% जनावरं ही बाहेरून येतील, म्हणजे चांगल्या जातीची चांगली जनावरं येतील आणि शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा झाला पाहिजे. संस्था आमच्या दूध संकलन संस्था आहेत, या सक्षम होण्यासाठी बँक प्रयत्न करते. जिल्हा दूध संघ आणि बँक यांच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्या आमच्या संस्था सक्षम करण्यासाठी जास्तीत जास्त दूध तयार होणं. काय होतं आहे, काही बेल्टमध्येच दूध तयार होतं आणि इतर भागात होत नाही. पण हा प्रत्येकाने मान्य केलं आहे की हा जोडधंदा केल्याशिवाय इथल्या शेतकऱ्याला आर्थिक मान त्याचं उंचावणार नाही. आणि म्हणून शेतकऱ्याला सक्षम करायचं असेल तर जोडधंदे जे आहेत, मग ते कुक्कुटपालन असेल किंवा दूध, हे त्याच्यासाठी मेन आहेत. आणि जिल्हा बँक त्याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. आणि जिल्हा बँकेच्या सहकार्याने जिल्हा दूध संघाचं दूध जर इथे 1,00,000 लिटर दूध आम्ही जर अधिकचं तयार करू शकलो तर या ठिकाणी निश्चितपणे आपला 100 ते 125 कोटीचा टर्नओव्हर जिल्ह्यातल्या लोकांचा, सामान्य लोकांचा होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी ते 100 कोटी जिल्ह्यातच खर्च होतील, जिल्ह्यातल्या काही तरुणांना, बेरोजगारांना काही वेगळा उद्योग मिळू शकेल, काय मिळू शकेल. आणि गोकुळ आज सक्षम आहे, त्यांचा 14-15 लाख लिटर दूध आहे. मग त्याच्यात आमचं जर 1,00,000-1.5 लिटर दूध आम्ही जर देऊ शकलो आणि त्याप्रमाणे शेतकरी आमचे आले तर ते शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सावंतसाहेबांशी रोजच बोलतात. परंतु एकत्रितपणे त्या गोकुळच्या कानावर घालणं आणि आपला जिल्ह्याचा जो दूध संकलन आहे हे 1,00,000च्या पुढे घेऊन जाणं हाच उद्याचा कार्यक्रमाचा मेन एम्स आहे. आणि त्याच्यात आपलं सर्वांचं सहकार्याने आपणही त्या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित राहावं असं एक निमंत्रणही देतो की आपण सर्वांनी यावं आणि काय करता येईल, आपल्याही आयडिया काय असेल तर सांगा. धन्यवाद.